नमस्कार. आता आपण वसई विरार महानगरपालिकेसमोर उपस्थित आहोत. आपल्याला माहिती येणार आहे 7 दिवसामध्ये महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. 15 तारखेला होणार आहे मतदान आणि 16 तारखेला निकाल लागणार आहे. यामध्ये विविध उमेदवार उभे आहेत. जवळपास 900हून अधिक वसई विरारमध्ये उमेदवार उभे आहेत. त्यावेळेस अपक्ष असू दे, भाजप असू दे, बहुजन असू दे, शिवसेना उभाटा, परंतु मुख्य लढत जी आहे ती 2 पक्षांमध्ये आहे. बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष. एका बाजूला भारतीय जनता पक्षामध्ये जर तुम्हाला माहिती असेल गेल्या अनेक दिवसांपासून कल्लाहोळ माजलेला आहे. कोणी नाराज आहे, कोणाला तिकीट मिळालेलं नाहीये, कोणी अपक्ष राहिलंय, कोणी बहुजन विकास आघाडीमध्ये गेलंय, कोणी शिवसेनेत घर वापसी केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सध्या नाराजी नाट्य हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 2 दिवसांनी देवेंद्र फडणवीस इथे येणार आहेत आणि त्यांच्या येण्यासाठी जो जल्लोष सध्या पाहायला मिळतोय वसई विरारमध्ये की फडणवीस इकडे का येत आहेत आणि काय बोलतायत, वसई विरारसाठी काय नवीन विकास प्लॅन घेऊन येत आहेत, ह्या देखील चर्चा सुरू आहेत. एका बाजूला सध्या सत्ता एक हाती पूर्ण जी आहे ती भारतीय जनता पक्षाची आहे. एका बाजूला सत्ता एक हाती आधी बहुजन विकास आघाडीची होती, परंतु आता भारतीय जनता पक्षाची आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या इतक्या मोठ्या सत्तेमध्ये देखील नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. परंतु आज आपण उमेदवारांबद्दल विशिष्ट बोलणार आहोत की कशा प्रकारे भारतीय जनता पक्षावर जे आरोप लागलेले आहेत, जे नाराजी नाट्य आहेत, ते काय तर ते तिकिटावरून आहेत. अनेक ठिकाणी तिकीटं वाटली गेली, तिकीटं विकली गेली, असे अनेक आरोप जे ते लावले गेलेत. आपण अपक्ष उमेदवारांचं ऐकलं तर त्यांचं म्हणणं आहे की भूमिपुत्रांना कोणताही तिकीट दिली गेली नाही. त्यानंतर ज्या प्रकारे तिकीटं विकले गेल्या, जे मोठमोठी तिकीटं होती, जी मेन लोकेशन्स एकदम प्राईम लोकेशन्स जी होती त्या ठिकाणी तिकीटं विकली गेली. याच्यामध्ये आता आणखी एक प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभा राहिलेला आहे की जेव्हा निवडणूक आयोगाला आपण कागदपत्र सबमिट करत असतो तेव्हा निवडणूक आयोग खरंच ते चाचपळतं की नाही, यावर आता एक खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय. एका बाजूला देशाचा सर्वात मोठा पक्ष वसई विरारमध्ये विकला गेला असल्याचा चर्चा जोरदार रंगू लागल्या, तर दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे खरंच की उमेदवारांच्या यादीमध्ये एक अशा उमेदवाराचं नाव आलंय ज्याच्यावर तब्बल 10 FIR पेक्षा जास्त असताना पण का त्याला तिकीट दिलं गेलं, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय. आपण ही सगळी वार्ता सुरू आहे एक अशा व्यक्तीबद्दल जो उभा आहे प्रभाग क्रमांक 18 मधून. आणि प्रभाग क्रमांक 18 मध्ये उभा असलेल्या व्यक्तीचं नाव आहे गंगेश्वर लाल श्रीवास्तव, अर्थात संजू श्रीवास्तव. संजू श्रीवास्तव जर आपल्याला माहिती असेल तर कामगार नेता आहेत आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अनेक BKC, RA, मालवणी, नालासोपारा, पिंपरी चिंचवड यासारख्या ठिकाणाहून त्यांच्यावर 10हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आणि हे गुन्हे असे तसे नाहीये, तर हे फर्जरीचे आहेत, हे धोकाधडीचे आहेत आणि इतकंच नाही तर हे बलात्काराचे देखील आहेत. आणि गेल्या काही महिन्यांपूर्वीच आम्ही या व्यक्तीबाबत बातमी बनवली होती की नालासोपाऱ्यामध्येच कशा प्रकारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि इतर धर्मीय व्यक्तीवरती त्यांनी अत्याचार केल्याचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर बातम्या करण्यात आल्या, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि तरी देखील या व्यक्तीला जे आहे ते पक्षाने तिकीट दिलं. एका बाजूला इतके गंभीर गुन्हे असताना निवडणूक आयोगाने कशा प्रकारे सगळे पेपर जाचपळत न करता जे आहेत ते उमेदवारी अर्ज घेतला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच देखील सूत्रांकडून आम्हाला असं माहिती पडलं की ह्या संपूर्ण डॉक्युमेंट्स मध्ये जे आहेत ते हे गंभीर गुन्ह्यांचे जे कागदपत्र होते ते लपवले गेले, आउट ऑफ कोर्ट जे ते सेटलमेंट करण्यात आले आणि असं करून ही तिकीट मिळवण्यात आली. काहींचं तर असं म्हणणं आहे की ही तिकीट विकली देखील गेली. भाजपवर कोणताच रागरोष नाहीये. भाजप हा पक्ष सध्या देशातला मोठा पक्ष आहे. आपण विविध ठिकाणी भाजपांच्या उमेदवारांशी पण बोलतोय आणि विकासाच्या दृष्टीने हे उमेदवार चालले आहेत, विकास घेऊन हे उमेदवार चाललेले आहेत की विकासच हवाय, महिला असू दे, पुरुष असू दे, सगळ्यांना विकासच हवाय. आणि भाजपाचं परिवर्तन झाल्यानंतर वसई विरारमध्ये आपण पाहू शकतो एक वेगळा माहोल पाहायला मिळाला होता. म्हणजे कुठेतरी जनता थेट नेत्यांशी कनेक्ट करू शकत होती, आमदार असू दे, खासदार असू दे, कोणी. आणि आमदार खासदार सगळे रस्त्यावर उतरले होते आपापल्या उमेदवारासाठी. जर आपण महिलांचं बघितलं तर महिला सुशिक्षित उमेदवार आहेत आपल्याकडे, त्यानंतर काही पुरुषांमध्ये ऍडव्होकेट आहेत, हे आहेत, सगळ्यांचे असे उमेदवार असतानाच मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर असं वातावरण भाजपने एका बाजूला बनवून ठेवले की सुशिक्षित चांगले उमेदवार दिलेत, मग दुसऱ्या बाजूला असे उमेदवार का. आणि खास करून हा एक विशिष्ट उमेदवार 18 नंबर प्रभाग नंबर 18 हा जर आपण पाहिला तर दाट वस्ती जी आहे ती आहे, जी आपण म्हणू शकतो स्लम वस्ती जी आहे ती या प्रभागामध्ये आहे. आणि असं असतानाच या प्रभागामध्ये एक अशा व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे
जे त्यांनी म्हटलं तिकडे ते बटन दाबतील. म्हणजे विचार करा, जर या दाट वस्तीने ठरवलं तर संजू श्रीवास्तव जिंकून येऊ शकतो पैशांच्या जोरावर. आणि त्यांनी जर या व्यक्तींना सांगितलं की तुम्ही हे चिन्ह दाबा, मी तुम्हाला पैसे देतो, तर ज्या वस्तीमध्ये हा प्रभागात जी वस्ती येते त्या वस्तीमध्ये जर पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकायचं म्हटलं तर ते जिंकूही शकतात. आणि जर ते जिंकले तर कशा प्रकारे भाजपमध्ये एका अशा व्यक्तीची निवड होईल जी व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून गुन्ह्याच्या चकाट्यात अडकलेली आहे, गुन्हेगारीच्या, आणि पोलिसांनी त्याला सगळीकडून घेरलेलं आहे. जर आपल्याला माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या काही दिवसांपूर्वी विक्रम भट जे मोठे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत त्यांच्यावर फर्जरीचा गुन्हा दाखल झाला होता 30 कोटीचा, जो संजू श्रीवास्तव यांनी केला असल्याचं देखील समोर आलं होतं. याबाबत चर्चा झाली, आर्टिकल बनले, ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली, वसईविराच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली. परंतु त्याचं पुढे काय झालं माहिती नाही. कदाचित पैशांच्या जोरावर बातम्या देखील दाबल्या जात आहेत. आणि हे सगळं असताना आता या व्यक्तीला उमेदवारी मिळाली आणि जसं या व्यक्तीकडे जनता आहे, ही जनता कदाचित त्यांना पैशांच्या जोरावर निवडून पण आणेल. परंतु मग एक प्रश्न उपस्थित राहील की खरंच या जनतेला न्याय मिळेल का? येणारी 5 वर्ष या जनतेला लुबाडलं जाईल, लुटलं जाईल, अजून कोणता गुन्हा या उमेदवारीच्या नावाखाली केला जाईल सांगता येत नाहीये. अशी परिस्थिती असताना बीजेपी सारखा इतका मोठा पक्ष जो विकासाच्या मार्गाने सध्या सुरू आहे, पालघरमध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे विकास होत चाललेला आहे, त्या ठिकाणी महायुतीला विजय मिळाला. त्यानंतर वसई विरारमध्ये महायुतीला जनतेचा कौल मिळाला. आणि त्यानंतर सर्वात मुख्य म्हणजे 9 तारखेला मुख्यमंत्री इकडे येत आहेत आणि वाढवण सारखा प्रकल्प त्यांना राबवायचा आहे, बुलेट ट्रेन सारखा प्रकल्प आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी वसईला घेऊन अनेक विकासाचे प्लॅन केले आहेत आणि ज्या परिसरांमध्ये असे हा उमेदवार आहे त्या परिसरातून पण एक विकासाचा प्लॅन जाणार. पण असे उमेदवार फक्त आणि फक्त गुन्हेगारी आणि लुटमार करण्यासाठी पक्षांमध्ये येतात का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे. ज्या व्यक्तीवर इतके गंभीर आरोप आहेत, महिलेवर अत्याचार करायचे, ज्या व्यक्तीवर धमकी, फर्जरी, इतके विविध गुन्हे दाखल असतील, ते पण इतक्या विविध ठिकाणी 10हून अधिक गुन्हे दाखल असतील, त्या व्यक्तीसाठी काय बोलायचं? अशा व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यामुळे कुठेतरी आता धोका निर्माण झालेला आहे. राजकारणी समाजालाच कुठेतरी धोका निर्माण झालाय. आणि खरंच जो व्यक्ती ऍडव्होकेट असेल, जो व्यक्ती डॉक्टर असेल, जो व्यक्ती सामाजिक सेवेकर्ता असेल, त्याला जे उमेदवारी मिळते, अशा लोकांच्या उमेदवारीवर हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय. अशा लोकांमुळे जे सतत गुन्हेगारी करतायत आणि त्यांना त्याचं काही वाटत नाहीये, कारण त्यांच्याकडे पैसे आहेत. पाहण्यासारखं असेल संजू श्रीवास्तव यांच्याबद्दल अजून कोणती माहिती आमच्या हाती लागते, कारण असे बरेच गुन्हे आहेत ज्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे आणि लोकांना जागरूक करण्यासारखं आहे. त्यामुळे अजून माहिती आम्ही या विषयी घेऊन येऊ. परंतु त्यापुरतं तुम्ही समजून घ्या की भाजपमध्ये एक उमेदवार असा आहे ज्याच्यावर तब्बल 10हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि सध्याच्या घडीला त्यांनी निवडणूक आयोगापर्यंत इतकी मोठी माहिती लपवलेली आहे आणि कशा प्रकारे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्याच्या नावाखाली सध्या ते उमेदवारी आपली चालवत आहेत. धन्यवाद.